आहारातील पुढील घटक म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट्स. हे अत्यल्प प्रमाणात लागतात. यात विटॅमिन्स आणि मिनरल्स यांचा समावेश होतो. शरीर कार्यासाठी, ऊर्जा निर्मितीसाठी, दात आरोग्यासाठी, हाडांच्या आरोग्यासाठी या विटॅमिन्स आणि मिनरल्सची गरज असते. एकंदरीत काय तर शारीरिक आणि मानसिक कार्यक्षमतेसाठी विटॅमिन्स आणि मिनरल्स यांची गरज असते. यात प्रथमतः बघूया आपण विटॅमिन्स. विटॅमिन्स हे शरीर क्रियासाठी, सेल रिपेअरसाठी आणि इम्युनिटीसाठी आवश्यक असतात. हे ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात. एकूण मुख्य 13 जीवनसत्वे असतात. 2 विभागात विभागली जातात. एक फॅट सोल्युबल विटॅमिन्स जे चरबीत विरघळणारी विटॅमिन्स असतात. ए, डी, ई, के ही विटॅमिन्स फॅटमध्ये विरघळतात. तर दुसरा प्रकार वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स. वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स व्हिटॅमिन बी, B1 ते B12 आणि व्हिटॅमिन सी हे पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे असतात. तर मग पुढील भागात भेटतोय एक पाऊल आरोग्याकडे. धन्यवाद.